नमस्कार, मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आता नुकत्याच शाळा चालू झालेल्या आहे म्हणून मस्त अशा टिफिन रेसिपी चालू केलेल्या आहे। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी जराही चिकट न होता भेंडीची भाजी। तर मी सुरुवातीला भेंडी अशी बघून घ्यायची की याच्यामध्ये कीड वगैरे आहे का, तर याच्यामध्ये काही कीड नाही आहे। आणि अशा प्रकारे हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त असे मोठे याचे काप करायचे नाहीत, तसे मीडियम साईजचे मी याचे काप केलेत। असे केल्याने काय होते, भेंडी अगदी लगेच चिरल्या जाते आणि याला कीड वगैरे लागलेली नाही, कारण मी अगोदरच याला बघून घेतले होते छान। तर बघा अशी ही भेंडी कापून झाली आणि किती लगेच झाली तुम्ही बघितली ना। बेसन पीठ पण टाकून करतात, पण आपण आज साधी अगदी 5 मिनिटात होणारी बघू। बघा मस्त अशी कापून झालेली आहे ही, आणि तुम्ही बघितलं असेल खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असे काप नाही आहे याचे, साधारण मीडियम काप केलेले आहेत मी। कुठे कुठे मोठी दिसत असेल तर तुम्ही त्याला करू शकता कट। चला आता याला पण फोडणी ठेवूया। याच्यामध्ये लसूण थोडा जास्त टाकायचा, कारण भेंडीमध्ये लसूण जरा जास्त असलेला खूप छान लागतो। आता सुरुवातीला आपण पहिले गॅस चालू करून घेऊया, त्याच्यावरती छान कढई ठेवायची। तर नेहमी असं पसरट घ्यायचं, खोलगट नाही घ्यायचं भेंडी बनवण्यासाठी। आता छान तेल टाकून घेऊया आपण याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या। भेंडीला थोडंसं तेल जरा जास्त लागतं, खूप जास्तही टाकू नका, नाही तर खूप तेलगट होतील। लसूण मस्त असा हा ठेचून घ्यायचा, कारण ठेचलेला लसूण आहे ना छान लागतो। कापून टाकल्यापेक्षा असा जाडसर त्याला ठेचून घ्यायचा। किती मस्त ठेचून घ्यायचा। मिरच्या सुद्धा अशा मस्त बारीक कट करून घ्यायच्या, कारण त्या छान लागतात। मग त्याच्यामध्ये जर जाड जाड केल्या तर त्याची चव एवढी व्यवस्थित लागत नाही। तर 1 पाव मिरच्या आहे, 1 पाव भेंडी, आता 1 पाव भेंडी आहे ना, तर 1 पाव भेंडीसाठी मी इथं 3 ते 4च मिरच्या घेतल्या, कारण माझी मुलगी पण खाणार आहे। खूप तिखट झाली तर मग ती खात नाही। तेल छान तापू द्यायचं, तेव्हा जिरे मोहरी टाकायचं, कारण वातावरण थोडंसं ओलसर झालेलं असतं ना। जिरे मोहरी छान मस्त फुलली की लसूण टाकायचा, तो सुद्धा छान होऊ द्यायचा। त्यानंतर आता हे बारीक केलेले मिरचीचे तुकडे टाकायचे, ते मस्त असे परतून घ्यायचे, हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा त्याला, खूप जळू द्यायचं नाही। आता ही बारीक कट केलेली भेंडी याच्यामध्ये टाकून द्यायची। छान मस्त असं परतून घ्यायचं। वा मस्त। हळद याच्यामध्ये टाकायची राहिली आपल्याला, याच्यामध्ये खूप जास्त मसाले अजिबात लागत नाही। हळद, मिरची आणि लसूण फक्त एवढंच लागतं, जिरं मोहरी लागतं। आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। अगदी झटपट होते ही भाजी भेंडीची, आणि खायला पण रुचकर लागते। पुन्हा एकदा छान मस्त परतून घ्यायची, अगदी हलक्या हाताने परतायची बरं का। वा मस्त छान रंग आलेला आपल्या भाजीला। त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि अगदी 1 मिनिटभर शिजू देऊया। झाकण ठेवून द्यायचं आणि 1 मिनिटाने पुन्हा आता आपण याला उघडून बघू। सारखं सारखं त्याला थोडंसं 1-1 मिनिटाने हलवत राहायचं, नाही तर खाली जळण्याची शक्यता असते। गॅस मध्यम ठेवायचा
1 मिनिटानंतर याला आता आपण पुन्हा एकदा असं छान परतून घेऊया, कारण कसं आहे ना, ही खाली जळू शकते. आणि थोडंसं सारखं सारखं याला परतायचं. बघा किती छान झालेली आहे. तुमची कढई जर पातळ असेल ना तर थोडं गॅस बंद करायचा आणि पुन्हा चालू करायचा. चिकट आता वाटते थोडीशी, थोड्या वेळाने बघा हे सगळे तार निघून जातील. त्याच्यामध्ये मी अजिबात लिंबू रस वगैरे काहीच टाकलेला नाही. लिंबू रस वगैरे काहीच टाकला नाही आणि रंग बघा किती छान मस्त आलेला आहे. अजिबात अशी काळपट पण पडली नाही. आता पुन्हा झाकण ठेवूया. पुन्हा 1 ते 2 मिनिट मध्यम आचेवर शिजू देऊया. पुन्हा एकदा बघा 1 ते 2 मिनिटांनी आपण बघूया. वा, मस्त अशी हिरवीगार दिसते आपली भाजी. आणि बघा चिकटपणा बराच कमी झालेला आहे. अजून 2 ते 3 मिनिटं त्याला छान शिजू देऊया. बारीक गॅसवरती शिजवायची भेंडी, मोठ्या गॅसवरती अजिबात नाही. अजिबात तुटलेली पण नाही. बघा किती छान झालेली आहे. बघा आता 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा आपण बघू. वा, मस्त आपलीशी ही भेंडी तयार झाली. तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही. छान झाली. आता गॅस बंद करून घ्यायचा. आता थोडंसं आपण असं जाडसर कुटलेलं याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू. अगदी थोडंसं, जास्त पण नाही टाकायचं. आणि काय होतं, मस्त भेंडीला असं छान टेक्स्चर येतं आणि खायला पण अशी मस्त रुचकर लागते. तरीशी मस्त टेस्टी झटपट भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आणि गॅस बंद करून घेऊया. आता तर अशी झटकीपट आपली मस्त रुचकर टिफिनसाठी म्हणा किंवा अशीच खायला सुद्धा भेंडीची भाजी तयार झालेली आहे. इतकी छान झालेली आहे आणि रंग बघा हिरवागार राहिलेला आहे. हळद मी याच्यामध्ये टाकलेली आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं की बारीक गॅसवरती शिजवायची आणि त्याच्यामध्ये ना बारीक झाकण ठेवायचं. झाकण ठेवली की ती अजिबात चिकट होत नाही आणि अगदी जोरात हलवायची नाही. अगदी नाजूकपणे तिला हलवायची आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं भाजलेलं जाडसर कूट टाकायचं. म्हणजे मस्त होते आपली ही भाजी. आता मस्त ही चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा कढीसोबत सुद्धा मस्त लागते. तर बघा मस्त अशी आपली ही टिफिनसाठी भाजी रेडी झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल इतकी छान होते ही. तर अशी मस्त ही आपली भेंडीची भाजी तयार आहे. तर बघा किती छान झाली. अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी होते आणि अजिबात चिकट झालेली नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.